निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर हैदराबाद रस्त्यावर चंदन काट्यासमोर छापा मारून 17 टन अवैध मळी पकडली आहे। 17 टन मळी, 37 लोखंडी बॅरल, 2 आयशर टेम्पो असा एकूण 16,52,000चा मुद्देमाल पकडला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली। आगामी लोकसभा निवडणूक 2019च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून एकूण 258 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे। त्यामध्ये 163 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 5,800 लिटर अवैध हातभट्टी दारू व 1,70,000 लिटर रसायन जप्त करण्यात येऊन नाश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 473 लिटर देशी दारू व 64 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये एकूण 9 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर जप्त वाहनांची अंदाजित किंमत 18,90,000 असून आचारसंहिता लागू झाल्यापासून आज अखेर एकूण 44,53,746 रुपयांची दारू जप्त करण्यात आलेली आहे। त्याच कारवाईमध्ये रात्रगस्त घालत असताना काल रात्री सोलापूर हैदराबाद रस्ता व सोलापूर धोत्री रस्त्यावरती एकूण 2 आयशर गाड्या ज्यामध्ये 37 लोखंडी बॅरल मळीने भरलेले मिळून आलेले आहेत। अंदाजित 17 मेट्रिक टन मळी असून तिची किंमत 65,000 आहे। तसेच 2 आयशर गाड्यांची एकूण किंमत 15,50,000 असा 16,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपासी अधिकारी श्री बोधे व बिरादार हे करत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या दारूच्या आमिषाला बळी पडून मतदान करू नये असं या विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे। तसेच आपल्या आजूबाजूला असा वापर होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली। ही कारवाई विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। RM भिसे, RM बांगर, KB बिराजदार, SV बोधे, AB शितोळे, RS वाकडे, PB गणोरकर, MH चव्हाण, PB गोणारकर, MH चव्हाण, SA बिराजदार, VN शेळके, अण्णा करचे, KS लुंगसे, अनिल पांढरे, PD पुसावळे, चेतन वनगुंटी, रवी जगताप, संजय नवले, रशीद शेख, निशांत मिसाळ यांनी पार पाडली।